नाशिक कुंभमेळ्याची तारीख आज ठरणार असल्याची माहिती मिळते। या संदर्भात नाशिकमध्ये आज नियोजन बैठक पार पडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मात्र नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप कायम असल्यामुळे पालकमंत्र्याविनाच ही आढावा बैठक पार पडेल, तर तब्बल 12 वर्षांनी येणारा कुंभमेळ्याची संधी साधण्यासाठी महायुती पालकमंत्रीपदासाठी आता रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडते आहे। साधारणपणे 12 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि विशेष म्हणजे पहिल्यांदाच जे 13 साधूंचे आखाडे आहेत त्या आखाड्यांचे 2 प्रतिनिधी या सगळ्या बैठकीमध्ये सहभागी होणार आहे। त्यासोबतच नाशिकचे स्थानिक साधू महंत देखील या बैठकीमध्ये असतील। मुख्यमंत्र्यांसोबत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन असतील, दादा भुसे असतील असे मंत्री देखील असणार आहे आणि वरिष्ठ अधिकारी देखील या सगळ्या बैठकीमध्ये उपस्थित असणार आहे। एकूणच आपण जर बघितलं तर नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेला आहे। त्यामुळे आता कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यासाठीच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही सर्व नियोजनाची बैठक जी आहे ती पार पडते आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।